मला लिगल तुम्ही दाखवा. तू लिगल आणतो चल लिगल नको सांगू लिगल दाखवतोय तुम्हाला ग्रामपंचायत काय तुला लिगल दाखव ते सोड मला काय माझ्या काय लिगल दाखव बरं नाही लिगल याचं काय लिगल आहे याचं काय लिगल आहे याचं लिगल दाखव माती उत्खनन ऐका जर पिकवित्यात ना ऐका ना आम्ही पण शेतकरी आहे पिकवित्यात का नाही विषय सोडून द्या. नदीतला किती काढा भरा की नदी काढा नदीतलं काढा नदीतली आधी जाऊ द्या. मला काय म्हणायचंय मी काय म्हणतो तुम्ही म्हणता ना पिकवित्यात त्याला विषय सोडून मला काय म्हणायचंय समजून घ्या का तुम्ही परमिशन ग्रामपंचायतीचं काय नाही हे पाणी लोट क्षेत्रातलं तुला इरिगेशन नव्हता काय वाद घालतो कशाला वाद घालतो दाखव 7-12 तू एवढा बोलत होतो आम्ही काय कुठं काय तू ग्रामपंचायतीचं सांगूच नको मी तुला सांग शांत बोलतोय ना शांत बोल शांत तू मी काय म्हणतो आमच्या तुला जी तक्रार करायची ना तू जाऊन तक्रार कर तुझा इरिगेशनचं आहे ना जा इरिगेशन घेऊन ये चांगलं बोलतोय मी वाईट बोलतोय काय म्हटलं तुला काय करू नको चालेल बघ समोर आहे तुला पहिले तुम्ही काय तुम्ही पाहायची काय गरज आहे का तुम्हाला इकडे दमदाटे काय करायचे तुला कोण दमदाटी आता काय फार आवाजात बोल एवढी लोक मी वाईट बोललो नाही तुला काय करायचं कर तुला काय करायचं तुला जे करायचं कर मी काय कुठून पाकिस्तानवरून आलो जा इरिगेशन आहे तुला जे करायचं ते कर इरिगेशन दादागिरी काय नाही चालणार मी काय आमदार कोणी आणा मी काय घाबरतोय मी आल्यानंतर काय म्हणलं पीक विकायचं बंद करतो बरोबर ना एवढं मी काय करून आलो नाही मी घाबरत नाही काय म्हणलं तुम्हाला आल्यानंतर ही सगळी ओळखीची आहेत बाबा ओळखीचा विषय नाही मी काय म्हणतो मला लिगल तुम्ही दाखवा तू लिगल आणतो चल लिगल नको सांगू लिगल दाखवतोय तुम्हाला ग्रामपंचायत काय तुला लिगल दाखव ते सोड मला काय माझ्या काय लिगल दाखव बरं नाही लिगल याचं काय लिगल आहे याचं काय लिगल आहे याचं लिगल दाखवतो माती उत्खनन आम्ही चोरी करतोय आम्ही चोरी करतोय तुला दाखवतो का नाही आला नाही मी काय आम्ही चोरी करतोय बोल नको काय शब्द काही भाषा आणि इथं कुठे जाऊ शकत नाही तुला हे काय जरा आम्ही चोरी करतोय. जे करायचं ते कर. याचा 7-12 दाखव तू काय विषय मामा 40 एकर गेली धरणं किती कागद आहेत मला माहिती आहे आम्हाला जमिनी घ्यायच्या आहेत तर कागद नाही फक्त आमचं काय मत आहे तुम्हाला जर सरपंचांना त्यांनी तुम्हाला सांगतो दिली ना आम्ही तुम्हाला सांगतो अजिबात विरोध नाही सरपंच आणि ग्रामसेवकना दिली ना आमचा तुम्हाला ऐका परमिशन घ्या झालं का तुमचं बोलणं झालं का बोलणं मी आल्यानंतर काय म्हणलो मामा जर पिकवित्यात आपण बंद करू फक्त आमचं काय मत आहे ग्रामपंचायतकडे तुम्ही येऊ नका एवढंच फक्त मत आहे तिथून तिकडेच ना हे आल्यानंतर मी काय बोललो आपण काय करू बंद करू काय
काय म्हणलो आल्यानंतर काय म्हणलो बंद कर बरं शांत राहा बंद करणार काय म्हणलो बा? बंद करणार मग जर तुम्ही दादागिरी चावंडमध्ये सगळे काय पिकावतं दादागिरी करता सुद्धा बंद होत नाही नाही दादा नाही प्रेमाने तुम्ही म्हणले काय बोललोच नाही मी फक्त लिगलचं म्हणलेलो बरोबर ना कोण तुम्ही इंजिनियर आहे बघा ऐका तुम्ही माझ्या वडिलांपेक्षा वयस्कर आहेत. मी आल्यानंतर काय म्हणलो जर पिकत असेल तर आपण बंद करू बरोबर याच्यापेक्षा वाईट काय बोललो का हो, तुम्ही सगळे आहे तिथं मी वाईट बोललो का तो पुढचाच बोलतो तुम्ही पुढच्या अंगावर आले पुढचं काय अंगावर आलो. काय मग कोण आलं अंगावर तिथं बोलत कागद म्हणजे इथं लोकांची जनावर आमची जनावर चालतात 4 महिन्यानं इथं खड्डा झाला एखादा जनावर त्याचं केलं तर प्रत्येक गोष्टीला परमिशन असते बरं ऐक जो मूळ मालक आहे तो मालक जर आम्हाला द्यायला तयार झाला तू काय बोलणार मूळ मालक जर द्यायला तयार झाला मी काय म्हणलो मी म्हणलो का मूळ मालकांनी सांगितलं असं नाही म्हणलो मी मालक आहे इथे अरे बाबा ऐक ना मी बंद करतोय मी तुमच्याशी हे बघा आज मी इथून गेलो हा मामा भेटणारे हा दादा सगळे उद्या रोज रस्त्यावर भेटणारे एकाला शिवीगाळ करू हे आल्यानंतर काय म्हणलो बंद करू पण ही दादागिरी चांगली दादागिरीला आम्ही पिकत घाली मी काय म्हणतो नदीत कोणाला अडचणी बघा मामा मारायचंय प्रत्येकाला हे वाद घालून उद्या म्हणलं नाही पण हे मामा नालायक होता त्यांनी सांगले नालायक होता आपल्याला ती फालतुगिरी आवडतच नाही काय असतं मामा इकुम्या करत हे गुरकन हे ह्या गोष्टी चांगल्या नाही नाही काय नाही बाबा बघा बघा जास्त बोलायचं नाही मी पण शेतकरी नोटीस दाखवा मला आपल्याला काय तुमचं नोटीस वरून घ्या मी तुम्हाला वाचतो कुठे नाही एक सगळ्यांना पत्र आहे कोणी पण तुम्ही पण हे करू शकता तुला उद्या मी कलेक्टरची ऑर्डर पाठवतो ऑर्डर पण आहे ऑर्डर पण भेटेल तुला काय बरोबर वाचून घे इथं माझ्याकडे ते सांगतोय हे ना सगळ्यांना तुम्ही